हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर हा जो व्लॉग आहे ना तो माहेरकडचा आहे आणि हा व्लॉग शूट करून भरपूर दिवस झालेले आहेत. पण अपलोड करायला ना थोडा टाईम लागला, कारण एडिटिंग करायला टाईमच भेटत नव्हता. आणि नंतर असं वाटलं होतं की आता जाऊ दे, आता कायच अपलोड करायचा, खूप दिवस झाले. पण नंतर पण असं वाटलं थोड्याफार काही ज्या आठवणी आहेत ना त्या कलेक्ट करून राहतील, म्हणजे वेदू जेव्हा मोठी होईल ना तेव्हा तिला बघायला भेटेल की कसं काय होतं ते. आवडतं का इकडं? आपल्या घरी जायचं का? नाही. जाऊ ना. नाही. अगं जाऊ ना आपल्या घरी. नाही. ये कोणचं ये ना, बसू इथं चल. बदाम नंतर फोडू. शेतात फिरत आहे आम्ही, कधी न फिरल्यासारखं है ना. तिथं काय हा पंकोर को तिथं नाही झोपायचं, इथं कोरपड आहे, उद्या बघ लावणार आहे मी. कोरपड वगैरे किती छान आहे इथं. नको जाऊ इकडे, आपण लिंबू बघू. फळांचे झाड लई आहे. आपण बदाम फोडू चल. चला आपण तिकडून गोळा करू. चल ऊन लागतं, आपण सावलीत जाऊ. सावलीत जाऊ, सावलीत. हा चल, लय ऊन लागतंय, सावलीत जातो मी. हिला बदाम फोडून देते. इथं ठेवलंय भरपूर बदाम गोळा करून, इथंच फोडू आपण आता. एवढे बदाम फोडायचे वेदूला आम्ही फोडून दिले आणि तिला लई चटक लागली आता ते खायची. फोड नाही लावायचं. मी फोडून देऊ का? मी फोडून देते. तो हा चावलंय. काय चावलं? डास चावला. तू चावलं का? कसं काय? मी देते ना तुला बदाम फोडून. मम्मी ते शेतामध्ये काम करते, म्हटलं चला आपण बदाम फोडू थोडे. अचानकच निघालो होतो, कारण मला ना तिचं फोटोशूट करायचं होतं आणि ते ना शेतामध्येच करायचं होतं, असं गव्हाच्या वावरात. आणि तर गहू पण छोटा आहे अजून ना, तिथंच करते मग संध्याकाळी. आज भूक लागली होती आम्हाला, म्हणलं इकडंच आणावं जेवायला. चल आपण घेऊन येऊ घरून जेवण करायला इथं. हा इथं करशील ना. चल घेऊन येतो आम्ही. जेव्हा आम्ही संगमनेरला असतो ना तेव्हा फ्लॅट्समध्ये असतो आणि फ्लॅटचा दरवाजा सारखाच बंद असतो, त्यामुळे वेदूला असं मोकळ्या वातावरणात फिरायलाच भेटत नाही. म्हणून ती इकडं जेव्हा येते ना तेव्हा खूप जास्त फिरून घेते मोकळी. आणि शेतातला असा ताजा ओला कांदा खाण्याची मजाच काय वेगळी आहे खरंच. तर आता इकडे ना आम्ही शेतामध्ये जेवण करायला घेऊन आलो होतो. तसं तर खूप दिवसातून असं जेवण करतोय मोकळ्या हवेत, असं मोकळं ठिकाणी. आणि जेव्हा मी सासरी असते ना तेव्हा आम्ही कधी कधी शेतातले काम करायला जातो ना, तेव्हा पण असं शेतामध्ये जेवण करतो, तेव्हा पण खूप छान वाटतं. आणि मम्मीला मी सांगितलं होतं का आज पिठलं चपाती बनव, कारण ते मला खूप आवडतं. मम्मीच्या हातचं काही असलं ना, काही पण चांगलंच लागतं. चला आता इकडे मम्मीसोबत गप्पा मारत मारत मस्त जेवण वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळ झोपी गेलो. खरं तर मी जेव्हा इकडं येते ना तेव्हा मला घरी जाऊच वाटत नाही, पण काय करणार, जावं तर प्रत्येकालाच लागतं. आणि मी माहेरी जेव्हा जाते ना तेव्हा वेदूला मला जास्त पण सांभाळायला लागत नाही, कारण ती जेव्हा सकाळीच उठते ना मी उठेपर्यंत मम्मी तिला बघत असती. जेवण वगैरे केलंय, मम्मीन ते आलं तर ते गेले घरी. आता घरी नाही, निंदायला तिकडं. वेदून मी हा इथं नाही का ग, वेदूला जायचंय पण लय ऊन आहे. आपण झोपू खालीच. हे बघ इथं आम्ही झोपतो थोड्या वेळ, असं झोपायचं. ती मला झोपून सुद्धा नाही देऊ राहिली. चाल म्हणती, सारखीच चाल म्हणती. कुठं जायचं ग? केस नाही आजी घरी नाही चालली, आजी तिकडून निंदायला चालली. त्या केळीच्या झाडाकडे जाऊ बघ, ते केळीचं झाड आता किती लांब आहे.
वेदू जाऊ नको वेदू. कोण आलं बघ. इथं जाणार आहे थोड्या वेळाने आम्ही. वेदू कुठे आहे? वेदू दिसा ना मी. किती लांब आहे वेदू, किती जवळ दिसती. तर इकडून घर बघितलं तर असं दिसतंय आणि मम्मी त्यांच्या घरापेक्षा ना झाडच खूप जास्त आहेत. त्यानंतर ना इव्हिनिंगच्या टाईमला आहे ना आम्हाला फोटोशूट करायचं होतं. खास मी त्यासाठीच इकडं आले होते आणि इकडं बॅग वगैरे घेऊन आले मी, वेदूचा ड्रेस वगैरे. कारण ती मम्मी संग शेतात गेली होती पुढे आणि मम्मी तिला ड्रेस वगैरे घेऊन मग तिला शेतात घातलं. आणि तिला खूप आवडतात अशा गोष्टी नाही का, मेकअप हे ते, पण मी जास्त करत नाही. आणि इकडे तिला मी आता ही सगळी ज्वेलरी वगैरे घालून घेतली. आता मला संक्रांतीच्या वेळेचा व्हिडिओ आहे हा, याला खूप जास्त टाईम झाला आहे. आता मला कमेंट्स पण यायला बसला की हा संक्रांत तर कधीच होऊन गेली आहे ना, आत्ता हिचा व्हिडिओ वगैरे चाललं आहे ते. पण ठीक आहे, काही नाही, मला मेमरीज कलेक्ट करायच्या आहे म्हणून मी पोस्ट करते व्हिडिओ. असं नाही की मला लाईव्ह व्ह्यूज आले पाहिजे किंवा काय आलं पाहिजे, त्यासाठी मी इकडे व्हिडिओ पोस्ट करायला घेतला आहे. आणि आता एडिटिंगच करत होते तर चाललं होतं. मला पण ते आठवत होतं आता की आपण गेलो होतो तर असं असं केलं. आणि वेदू खूप जास्त एन्जॉय करते, तिचा व्हिडिओ काढायचा असो, फोटो काढायचा असो, शेतामध्ये तर खूप जास्त एन्जॉय करून राहिली आहे. वेदूचे सगळे फोटो वगैरे काढून झाल्यानंतर काही मी पण व्हिडिओ आणि फोटो काढले होते. आणि इकडचा इव्हिनिंगचा व्ह्यू खूप छान आहे, इथे तुम्ही पुढे बघू शकता. खूप भारी वातावरण असते इकडचं आणि मला खूप जास्त आवडतं असं मोकळं. हे सगळं जेवढं दिसतंय ना हिरवं वगैरे, ते सगळं मम्मीन त्यांचं शेत आहे. हे कांदे, गव्हाचं वावर, हे सगळं मम्मीन त्यांचं शेत आहे आणि इथं घर आहे. आणि त्यानंतर मी इकडे व्हिडिओ काढायला घेतले होते, जे की मी पोस्ट केलेलेच आहे अगोदरच. पण हाच व्हिडिओ यायला जरा लेट झालं आहे, पण ठीक आहे. जसं की मी आधी पण सांगितलं, मला मेमरीज कलेक्ट करून ठेवायच्या आहे, त्यामुळंच मी हे व्हिडिओ आता पोस्ट करणार आहेत. काय करायचं? झाले ना आपले फोटो काढून? नाही. मग झाले आता फोटो काढून झाले ना. आजी आहे ना तिकडं तर. आजी क कशाला? इकडे बघ. काढले ना फोटो? नाही काढले नाही का? आता माझ्या पप्पी दे. नाही आता ना ते काढायचं गळ्यातलं, बस केस वाढत आहे. ऐक ना, आता ते गळ्यातलं काढशील ना तू? काढशील. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता असं ठरवते कंटिन्यू व्लॉग येतील.